नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता 2026मध्ये एक ध्येय आहे की थोडं हेल्दी खायचं आहे. तर हे बघा, असा सिंपल असा आज टिफिन होता आणि हा सुंठेचा काढा मला खाली एका काकींनी सजेस्ट केला होता की कफ आहे तर सुंठ असं पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये घालून घे म्हणून. शर्नोला पण द्यायचं होतं आणि शर्नोला उपीट होतं आज, तर म्हटलं स्नॅकमध्ये काहीतरी त्याच्या आवडीचं द्यायचं म्हणून हे दिलं होतं चोकोज रागी बाईटचं, जे डीमार्टमधून आणलं होतं. आणि आयुष्यात ना मला हे पाहिजे, हे निश्चिंत एकदम छान असं झोपायचं, कशाची काळजी नाही, चिंता नाही, काय नाही. आणि ह्याला किती ओरडून ओरडून मी उठवला ना तरी हा उठत नाही. चला तर मग असू दे, हेच दिवस आहेत त्याचे झोपायचे. आणि मग देवपूजेला घेतलं तर आज मी पितांबरी न वापरता लिंबू आणि मिठाने देव क्लीन करणार होती. मी जेव्हा वृषालीकडे गेली होती ना माझ्या फ्रेंडकडे, तेव्हा तिने मला हे सजेस्ट केलं होतं, कारण माझे ना हात खूप म्हणजे असे हे होत आहेत, क्रॅक जात आहेत पितांबरीनी. तर ती बोलली की असं ट्राय करून बघ, खूप छान देव निघतात. आणि खरंच मी आता दुसऱ्यांदा हे वापरते, खूप छान देव निघले. आणि मग मी स्वामींना अभिषेक वगैरे घालून घेतला. स्वामींचा अभिषेक तर तुम्हाला माहिती आहे, मी दर गुरुवारी घालते स्वामींना अभिषेक. आणि असं मोबाईलमध्ये श्रीसूक्त आणि पुरुष सूक्त लावते. तर मला आता थोडं थोडं पाठ पण झाले. नंतर मग सगळं बाकीचं देवपूजेचं वगैरे आवरून घेतलं. आणि मग गुरुचरित्राचे अध्याय जे वाचायचं होतं ते वाचून घेतलं, साखळी पारायणचं. आणि ही बघा देवपूजा माझी मस्त अशी, मन एकदम प्रसन्न होतं अशी देवपूजा बघून. आणि मी मोबाईलला अशी गाणी लावून ठेवते, म्हणजे जरा मस्त वाटतं देवपूजा करताना. आणि एक ते पार्सल जे होतं तर त्याच्यामध्ये मी ऑइल ठेवायचे जे बॉटल्स असतात ना ते मागवलं होतं. मागच्या वेळेस मागवलेलं ते रिटर्न गेलं होतं, मी घरी नव्हते म्हणून. माझ्या जाऊबाईंकडे आहे, हे खूप छान आहे म्हणून मागवले. तर हे बघा, आता ह्याचा अभ्यास इतका वाढत चालला आहे ना, जसा तो मोठा होतो आहे मलाच टेन्शन येतं आहे. पण त्याला येतं बऱ्यापैकी, तो स्कूलमध्ये लक्ष देतो, त्यामुळे तोच मला शिकवत असतो. आणि मग सगळं दुपारी जेवण वगैरे आवरल्यानंतर हे काम हाती घेतलं होतं. खूप दिवसांनी करत होती विणकाम, त्याच्यामुळे टाके तर लक्षात होते पण ते आकार व्यवस्थित पकडत नव्हता. म्हटलं चला परत एक ब्रेक घेऊया. मग एक दळण आलं होतं, ते सगळं क्लीन वगैरे करून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर म्हटलं परत जरासं करत बसूया. ते परत करायला घेतलं पण परत मला काही जमत नव्हतं. मग म्हटलं चला जरासा परत ब्रेक घेऊया. तर आज मी चहा नाही बनवला, संध्याकाळी आवळा ज्यूसच बनवलं. तर नंतर परत घेतलं, म्हटलं आता जाऊ दे, ते काही होतच नाही आहे माझ्याकडनं, पण मी उद्या ट्राय करणार आहे परत. आणि असा होता माझा आजचा दिवस. लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. बाय.